आज मी हार शिवाला घालायलाच लागणार आहे. अरे सगळे तयार आहेत का? हो हो भाऊ, आम्ही सगळे रेडी आहोत. ताई तू रेडी आहेस ना? हो, फक्त आता डंबो आणि शिवाबाईंनी रेडी व्हायचे बाकी आहेत. अगं असं काय करतेस? आज त्यांचा महत्वाचा दिवस आहे, एकदम स्पेशल. तयार व्हायला वेळ लागत असेल, येतील. अगदी बरोबर. आणि आज माझे आशू आणि शिवा असे दिसणार आहेत ना, सगळे चाट पडणार आहेत एकदम. हे बघ आली. आ आले आले, सत्कार मूर्ती आले. बरोबर बोलली ना? सत्कार मूर्ती. खूप सुंदर दिसतीस ग. खरंच शिवा, हा रंग तुझ्यावर इतका छान खुलून दिसतोय ना, खूप छान दिसतेस. वा, छान दिसताय दोघी. तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. वहिनी, तू मगाशी म्हणालीस तसेच आम्ही पडलो बा चाट. हो आशू, तू पण खूप रुबाबदार दिसतोयस, हं? मस्त दिसतोयस. हा, नाहीतर तुला वाटेल आम्ही सगळे फक्त शिवाचं कौतुक करतोय. बर, निघायच्या आधी शिवा, मला तुला काहीतरी द्यायचं. काय? सीताई, तुम्हाला माहिती आहे ना, दागिने मला नाही आवडत एवढे. नको मला. हट्ट करू नकोस. मला माहितीये तुला या सगळ्याची सवय नाहीये, पण आज अवॉर्ड फंक्शन आहे की नाही, आजच्या दिवशी घाल. नंतर वाटल्यास परत दे मला, मग तर झालं. आई, अगं ती नाही म्हणते ना, मग कशाला उगाच फोर्स करतेस? आणि तसंही तिला एवढे दागिने घालायची सवय नाहीये. उगाच एखादा दागिना हरवला तर कशाला ना. तुला द्यायचंच असेल ना तर मला दे, मी घालते. कीर्ती, अगं सत्कार आहे तिचा आज. तुझाही असा कधी सत्कार झाला तर तुलाही देऊ आम्ही. हा, तशी वेळ येऊ दे आमच्यावर. हा, वाट पाहतोय आम्ही. शिवा तू घे, आशीर्वाद म्हणून घे. मीच घालते तुला. वहिनी, तुझ्यावरच छान दिसतोय तो. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय. कोणाची नजर नको लागायला. नाही लागणार सीता. जे घडायचंय ते घडून गेले आता. शिवा, घरचं टेन्शन घेऊ नकोस, सगळं ठीक आहे तिथे. सीताई, मी तुमचे आभार कसे म्हणू कळत नाहीये. तुम्ही सपोर्ट करता मला. वेडाबाई, तू मुलगी आहेस माझी, आणि आई मुलीला नेहमीच सपोर्ट करते. त्यात आभार कसले मानायचे? चला आता. बरं चला, निघायचं का फायनली? हो. हो हो, एक मिनिट. ते घराबाहेर निघण्याआधी एक महत्वाचं काम बाकी आहे. काय? काय का? सेल्फी सेल्फी. बघा बघा, लवकर या. हो, चला चला या. हा, आलात? आलो का? या. स्माइल. हॅलो सुहास, काय झालं तुला? सारखं सारखं का फोन करतोयस? मी ते सगळ्यांसोबत आहे, मी आता तुझ्याशी नाही बोलू शकत. कीर्ती, तुम्ही सगळेजण अवॉर्ड फंक्शनला जाताय माहिती आहे मला. मी पण येतोय तिकडे. तू बघशीलच आता मी काय करतो ते. एक मिनिट. तू येऊ नकोस तिथे. बावळट आहेस का? तिथे जर तुला ह्या लोकांनी बघितलं ना, जेलमध्ये टाकतील, कळलं ना? काही असं काही करू नकोस प्लीज. अच्छा, म्हणजे त्यांना तिकडे अवॉर्ड मिळणार आणि मी इथे असं रस्त्यावरती कुत्र्यासारखं फिरत राहू? ते काही नाही, मी येतोय. सुहास, बघ जरा शांत हो. मूर्खासारखं वागू नकोस प्लीज. ठीक आहे, मी इथे अशी हाताची घडी करून बसून राहतो. तू कर माझ्यासाठी काहीतरी.
मी बघते, मी करते काहीतरी. बघते नाही, कर. सुहास, मी फोन ठेवते. आशू आणि शिवा, खरं अवॉर्ड तर मी तुम्हाला देणार आहे. आई, आजी, येतो. दुपारी जेवायला बर का घरी. हो आजी. आजी, एक सांगू? काय रे, काय झालं? आजी, ते दिव्याशी तर मी आता बोलणार नाही, पण तुम्ही एकदा प्लीज तिला फोन करून विचारा ना. ती ठीक आहे ना? कुठे, कशी राहतेय? जरा काळजी वाटते म्हणून. तू काळजी करू नकोस, मी करते तिला फोन. चालेल, येतो. कठीण आहे. मोठं वर तोंड करून सांगून गेली काय बी संबंध नाही म्हणून, आणि ह्याचा जीव अडकलाय तिच्यात. काय बोलायचं? पण आई, फोन करून बघायला हवा ना. नाही म्हणजे ती कुठे आहे, कशी आहे, काळजी वाटत राहते ना. काय बोलतीस वंदे? हे जे काय तुमचं चाललंय ना, हे मला काय पटत नाही. सांगून ठेवते, तुम्हाला काय करायचंय ना ते करा. झालं? आता का केलायस फोन? खूप माझ्यात बाहेर जा म्हणाली होतीस ना? काय झालं? कुठे आहेस दिव्या तू? कुठे आहे म्हणजे तुला काय करायचंय? अगं काय करायचं म्हणजे तू कुठे आहेस, कशी राहतेस, काहीतरी सांग. आता का चौकशी करायची आहे तुला? घरातून तर हाकलून दिलंस ना? हे बघ, आम्ही तुला घरातून हाकललेलं नाहीये. तू स्वतः आमच्यावर चिडून निघून गेलीस. तू जे केलंयस ते तुला अजूनही बरोबर वाटतंय का? मी नाहीये ना बरोबर. मग मी बाहेरच ठीक आहे. तुम्ही सगळे चांगले आहात ना, मग तुम्ही राहा एकत्र घरी. अगं दिव्या, काय म्हणायचं या मुलीला? इतकं सगळं झालं तरी अजून सुधरत नाही. बोलता बोलता फोन बंद केला. मी म्हणलं होतं ना, काय बी उपयोग होणार नाही म्हणून. तिला वागायचं तसंच वागणार ती. काय करत होते ते राहिलंच बाजू. एवढे पैसे आहेत म्हणून खुश होऊ नकोस दिव्या. हॉटेलमध्ये राहतेस, लगेच संपतील. आता तर कीर्ती आणि सुहास पण नाही म्हणालेत पैसे द्यायला. एक काम करते, रूम घेऊन राहते, ते बरं पडेल. I think we are clear. Distributors, Majak. Hello, Mr. Ashutosh Desai. अरे सर, हाऊ यू? I'm good. I'm so glad. तुम्ही संपूर्ण फॅमिलीला घेऊन आलात. येस वेलकम. भाऊ, आई, हे होरायझनचे सीईओ. हॅलो. हॅलो सर, हाऊ यू? आई, हे होरायझनचे सीईओ. नमस्कार. यांनीच माझ्यावर विश्वास ठेवला, मला हे डील दिलं, आणि माझी केपेबिलिटी यांनीच मला दाखवून दिली. थँक्स. तुम्ही आशूवर विश्वास दाखवलात. खरं तर कौतुक आशुतोषचं आहे. खरं सांगू, जेव्हा मी तुमच्याकडे डील करायला आलो होतो आणि तुम्ही नव्हतात, तेव्हा या डीलमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नव्हता. पण हॅट्स ऑफ टू दिस यंग चॅप. यांनी मला जे कन्व्हिन्स केलंय, अमेझिंग. आता सगळा बिझनेस आशूच सांभाळतो. अर्थात त्याच्या काकाची त्याला साथ आहे. बस बस बस, यू गाईज आर एम्बॅरेसिंग मी. मला स्टेजवर जाऊन नाही बोलायचं. ऑफकोर्स. आशुतोष, हे जे अवॉर्ड तू मिळवलेस ना, यू व्हेरी वेल डिझर्व दॅट. तुझ्या मेहनतीने तू हे अवॉर्ड मिळवलेस. सर, यात फक्त माझीच मेहनत नाही, तर माझ्या अख्ख्या फॅमिलीचा खूप मोठा सपोर्ट आहे, इन्क्लुडिंग माय वाईफ शिवा. Good luck to you. And once again, congratulations.
थँक्यू थँक्यू. बसून घ्या. आशू भाऊ हे टेबल आहे. हो या या ये. हो बसा. आई हो ये ना. हो बाळा भाऊ मी जरा आलोच वॉशरूमला जाऊन. हो खरी हो लवकर येतो, तुम्ही बसून घ्या. 100% तुम्ही बसून घ्या. येस. एक्सक्यूज मी, पैसे कामाला लागा. येस मॅम. थँक्यू. जा लवकर. Hello and welcome to this prestigious award function. भाऊ मला खूप भारी वाटतंय आशूला हे अवॉर्ड मिळतंय तर. त्याने केवढी मेहनत घेतली होती यासाठी आणि त्याचं त्याला हे बक्षीस मिळतंय, हेच खूप भारी आहे. And now, the moment that you all have been waiting for. Let's invite someone who has not only made a name for himself, but also brought tremendous honor to his family. ते काय कुठे गेला असेल? कुठे राहिला आशू? अरे त्याला बोलवतील, नाव अनाऊन्स करतील त्याचं आता. हो ना आशू पण ना. अरे हॅलो हॅलो, अरे कोणी लावले दार? एक्सक्यूज मी, कोणी आहे का? इज एनीबडी देअर? हॅलो हॅलो. नेटवर्क का नाही इथे? हॅलो हॅलो, कोणी आहे का? Let's give a big round of applause for the one and only Mr. Ashutosh Desai. भाऊ काय करायचं आता? काही पर्याय नाही. शिवा आता तुला जावं लागेल. मला भाऊ असं काही मी नाही, तुम्ही जा, तुम्ही बोला. आशूची पत्नी म्हणून तूच अवॉर्ड तो स्वीकार. जा. मी काय बोलू? मला नाही कळणार असं. भाऊ तुम्ही जा ना. नाहीतर आशूला येऊ दे, तोपर्यंत थांबू आपण. हे बघ, कार्यक्रमामध्ये अडथळा नको व्हायला. तू हो ना पुढे, आशू येईलच तोपर्यंत. शिवा काहीच अवघड नाहीये. स्वतःवर विश्वास ठेव आणि जा. नमस्कार. आशुतोष देसाई आपल्याला आता जॉईन होईलच, पण
मी त्याची बायको शिवानी आशुतोष देसाई. त्याच्या वतीने हे अवॉर्ड घेईन. Well, no worries. Mrs. Desai, would you like to say something about your award on behalf of your husband? Ma'am. भाऊ मला काय बोलायचं कळत नाहीये. म्हणजे अशा पद्धतीने एवढ्या लोकांसमोर कधी बोलले नाहीये ना. मॅम, माईक मध्ये ऐकू येते ते. आणि प्लीज तुम्ही मराठीत नका बोलू. आपले गेस्ट पूर्ण देशाभरातून आलेले आहेत. सो प्लीज टॉक इन इंग्लिश. पण भाऊ ठीक आहे ना, मराठी तर मराठी, एवढं काय त्यात. संपदा, अगं त्यांची काही चूक नाहीये. देशभरातून लोक आलेत ना, त्यांना मराठी येत नसेल. मिसेस देसाई. येस हॅपी. आय हॅपी. आशुतोष देसाई अवॉर्ड्स. आय हॅपी. अरे थैंक यू सर. क्यों? वो किसी ने दरवाजा लॉक किया था. काका, अरे ऐक ना. नमस्कार. मला माहिती आहे इथे देशभरातनं वेगवेगळ्या राज्यातनं लोक आली आहेत. आणि तुम्हा प्रत्येकाला मराठी येतं असं नाही आहे. पण मला फक्त मराठीच येतं. आणि एक सांगू का, कुठली भाषा अशी लहान मोठी नसते. भाषा हे फक्त माध्यम आहे ना, कुठलीही भावना व्यक्त करायचं. मग आपण ज्या भाषेत विचार करतो त्या भाषेत भावना मांडल्या तर काय बिघडलं. तुम्हाला माहितीये का, आमच्या वस्तीत ना आम्ही साऊथचे सिनेमे खूप असं भारी बघायचो, पण ते म्यूट करून बघायचो. ते काय बोलतात ते कळायचं नाही, पण त्यांना काय वाटतंय ना हे कळायचं. आणि ते वाटणं असतं ना, तेच महत्वाचं असतं. आणि मला जे वाटतंय ना ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. खरं तर माझ्या कुटुंबाचं कौतुक आहे. ते आशुतोष बरोबर होते म्हणून एवढं सगळं झालं. खरं तर म्हणून आशू इथपर्यंत येऊन पोहोचला. तो फसला होता पण खचला नाही. त्याला त्याच्या मेहनतीवर, त्याच्या खरेपणावर खूप विश्वास होता. म्हणून तो ह्या सगळ्याला बळी नाही पडला. आणि हेच कारण असावं तो आज इथपर्यंत येऊन पोहोचलाय. त्याचा अवॉर्ड घेताना ना मलाच खूप भारी वाटतंय खरंच. शेवटी शिवाने सांभाळून घेतलंच. काय सांभाळून घेतलंय? आता सगळे हसतील ना तेव्हा बघा. सगळ्यांना थँक्यू. हा कार्यक्रम खूप भारी आहे, मला खूप आवडला. आणि त्यात माझ्या नवऱ्याला अवॉर्ड मिळतंय ह्यापेक्षा चांगला आनंद कुठेच नाही. एखाद्या बायकोचा सुखावणारा प्रसंग कोणता माहितीये तुम्हाला? तर तिच्या नवऱ्याचं कौतुक होताना बघणं, तो यशस्वी होताना बघणं. ते म्हणतात नाही का,
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, पण आमचं तसं नाही हा. आम्ही दोघंही एकमेकांच्या पाठी खंबीरपणे उभे आहोत, एकमेकांच्या स्वप्नांसाठी आहोत. खरंच मला आशूला हे अवॉर्ड मिळतंय ना, हे बघून खूप भारी वाटतंय. आणि तो माझा नवरा आहेच भारी म्हणून भारी वाटतंय. म्हणजे जगातला भारी नवरा आहे तो माझा, एकदम भारी. थँक्यू हा सगळ्यांना, खूप खूप थँक्यू. Hello everyone. I'm sorry I was attending to some personal matter. My wife here, she thanked everybody on behalf of me. But she forgot about one name. Herself. खरंच शिवा, तुझ्यामुळे सगळं शक्य झालं. तू नसतीस तर काहीच पॉसिबल नव्हतं. ठीक आहे. नाही, बाहेरचा किचाड बघता खोली तशी बरी आहे. आणि मला कुठे आयुष्यभर राहायचं इथे. काही दिवस राहायचं, झोपायचं बास. आणि हॉटेलमध्ये पैसे घालवण्यापेक्षा हे एनी डे बरं आहे ना. पैसे वाचतील तर नंतर वापरता येतील, आरामात जगायला उपयोग येतील. येऊ का मॅडम? हां, या ना. काय कशी वाटली खोली? हा, चांगली आहे, बरी आहे. हो हो, चांगलीच आहे. सगळ्या सोयी वगैरे केलेल्या आहेत. बरं हे बघा, दर महिन्याच्या 5 तारखेच्या आत माझ्या हातात भाडं आलं पाहिजे. मान्य? हां. आणि इथे जास्त आवाज करायचा नाही, बाहेरून कोणाला आणायचं नाही. मान्य? हो, मान्य आहे. बरं पैसे? आत्ताच द्यायचे? अहो, खोली तुम्हाला आत्ताच पाहिजे ना? हां, एक मिनिट. हा, हे सध्या. ठीक आहे. छान मस्त राहा, एन्जॉय करा. हो, थँक्यू. हा, मी आता एकटी ऐश करणार. मी आता आजपासून माझ्या मर्जीची राणी. काय उर्मिला, लक्ष्मण कुठे? अहो ते फोन आलाय कोणाचा तरी बोलतायत. बर बर बर. फार छान झाला कार्यक्रम. खूपच छान. हो, खरंच छान झालं सगळं. हो. म्हणजे देसाई ऑटोमोबाईल्सची सून स्टेजवर जाऊन मराठीत भाषण करून आली. हा, इंग्रजी बोलता आलं नाही, पण काय कीर्ती? काय नाही, म्हणजे हे सगळं तिथली लोक म्हणत होती. मी असं ऐकलं की मराठीत सगळं बोलणं झालं ना, तर त्यांना काही कळलं नाही.
इंग्रजीत बोलता आलं असतं तर बरं झालं असतं, पण लोक असती, त्यांना काय बोलणार आपण आता. ताई कार्यक्रम छान झाला, जाऊ द्या. बाकी सगळं ते सोडून दे. ठीक आहे ना, म्हणजे मराठीत तर मराठीत बोलली ती. संपदा, अगं मराठीत बोलण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, उलट आपल्याला अभिमानच आहे. पण बाहेर काहीतरी इमेज असते ना, भाऊंना माहित असेल. हो ना भाऊ? हो, पण त्यामुळे काही फरक पडला नाही आणि कुणी काही बोललंही नाही, त्यामुळे छान झाला कार्यक्रम. कोणी असं डायरेक्ट बोलणार नाही ना भाऊ. पण काय, कशाला लोक काही बोलतील? आपल्या मातृभाषेत व्यक्त होणं किती चांगली गोष्ट आहे, त्यात काय वाईट आहे? आणि भावनेला भाषा नसते यार, असं काय? ए शिवा, तू जे काही बोललीस ना, फार छान बोललीस. हो, खरंच कमाल बोलली आहेस तू सगळं, आणि छान वाटलं खरं तर. पण आता सगळ्यांनाच कळलं ना की म्हणजे एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनची बायको अडाणी आहे, म्हणजे शिकली नाहीये, तर ते चांगलं वाटलं नसेल ना. हो ना शिवा? ताई, शिवानी सिच्युएशन किती छान सांभाळून घेतली, ह्याचा आनंद नाही आहे का तुला? अरे आनंद आहेच मला, पण माझं एकच म्हणणं आहे, जर असं होणार होतं तर तिने स्टेजवर जायला नको होतं. बस इतकंच. बस झाला कीर्ती, आता हे थांबव. आणि जो काही कार्यक्रम झाला छान झाला, मस्त झाला, त्यामुळे आता त्याच्यावर चर्चा नको. हां, हे घे पाणी पी तू थंड. हॅलो हॅलो, अहो एक्सक्यूज मी, अहो माझी गाडी बंद पडली आहे, जरा बघता का प्लीज? हॅलो दिव्या, आलीस ना तू? मला माहिती होतं तू येशील. एवढा वेळ लावतात का ग? अहो कोण दिव्या? तुम्ही कोणाशी बोलताय? खूप वाट बघितली का दिव्या तुझी? इतकं चिडतात का ग कोणावर? हा, तुम्ही रडताय का? हा, काय दिव्या, मी रडतोय तुला कळत नाहीये? तुला तर माहित असलं पाहिजे ना ग मी का रडतोय ते. अहो मला कसं माहित असेल? मी ती दिव्या नाहीये. अहो माझी गाडी, ऐकताय का तुम्ही? अजून राग नाही गेला का तुझा? झालं ग सगळं, होत राहतात भांडणं वगैरे, एवढा विचार करायचा का? तुला माहितीये केव्हाचा थांबलोय मी, आता येशील मग येशील. पण अहो ठीक आहे, तुम्ही प्लीज रडू नका ना, प्लीज प्लीज शांत व्हा. अहो तुम्ही रडू नका ना. अहो समोरचं रडलं की मलाही रडू येतं. प्लीज प्लीज तुम्ही रडू नका, प्लीज. काय दिव्या, अगं मी रडतोय म्हणून तू मॅडम, सो सॉरी. मला वाटलं माझी दिव्या परत आली. नाही ठीक आहे, मी समजू शकते. अहो पण मी दिव्या नाहीये, मी अर्चना. अर्चना? हा. ओके, सॉरी. अहो पण तुम्ही का रडताय? कारण तुम्ही रडलात ना. हा, सॉरी. बोला ना, इकडे कशा काय? अहो हे गॅरेजच आहे ना, तुमचंच आहे ना हे? माझी गाडी बंद पडली आहे. अच्छा,
गाडी हो 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 आमचंच गॅरेज आहे. काय झालंय गाडीला? थांब मी येतो लगेच. चला चला. काहीतरी आवाज होतोय आणि ती बंद पडली आवाज करता करता. अच्छा शेवटची सर्व्हिसिंग कधी झाली होती? नाही आठवत. कॉर्पोरेटर मध्ये कचरा वगैरे काही गेला? ऑइल कधी चेंज केलं? अहो मला नाही माहित काय, मला आठवत नाही हो. नाही बरोबर आहे. कसं सॉरी हा, मी बघतो. सॉरी आणि ते मगाशी त्यासाठी पण सॉरी हा. अहो ठीक आहे, तुम्ही सॉरी खूप म्हणता. हा सॉरी. परत तेच. बघतो गाडी. हा बघतो. सीता, आपण हे करूयात ना? हो अर्थात. हे तिच्या भल्यासाठी आहे. आपल्याला हे करायलाच हवं. पण ती ऐकेल आपलं? नाही, अजिबात ऐकणार नाही. पण आपल्याला तिला कन्व्हिन्स करावं लागणार. हो ते तर आहेच. बरं ऐका ना, आता जसं ठरलंय त्याप्रमाणे तुम्ही पुढे व्हा. मी आशुशी बोलते. नाही पण मी काय म्हणतो सीता, आपण खूपही पुश नको करायला. असं कसं बोलताय तुम्ही? हो आपल्याला तिला पुश करावंच लागणार. आपल्याकडे आणखी काही पर्यायच नाहीये ना. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण हे तिच्या भल्यासाठी करतोय ना. आणि हे बघा, आतापर्यंत तिच्या किंवा तिच्या घरच्यांच्या डोक्यात ही कल्पना आली नाहीये खरं आहे, पण अजून वेळ नाही गेली. करूयात. माझाही तुझ्यामुळे उत्साह वाढलेला आहे. आता वेळ नको दौडायला. मी शिवाशी बोलतो. हां आता कोण आलंय? हाड बाबा. तू इथे इथे कसा आलायस? का आलायस? मला राहायला जागा नाहीये, त्यामुळे आजपासून मी इथे तुझ्या बरोबर राहणार. हा नाही, वेडा आहेस का तू? असं नाही करू शकत. ही खोली मी माझ्यासाठी घेतली, तू नाही राहू शकत इथे. नाही, मी मालकांना सांगेन नाही तर. खरंच? हो. केवढी घाबरतेस ग? काही नाही ग, मी असंच तुला सहज भेटायला आलो. आणि तुला कसं कळलं मी इथे राहते ते? म्हणजे तू माझ्या रडारवर आहेस. तू कुठेही गेलीस ना तरी मला कळतं. ते सोड, ते आता कसं कळतं त्यापेक्षा मी इथे का आलोय ते जास्त महत्वाचं आहे. काय विचार. काय विचारू? का आलोय विचार. का आलायस इथे? हे बघ, शिवाय ना, तिच्याबद्दलची कुठलीही माहिती आजपासून तुला कळली की ती लगेच मला सांगायची. हो नाही? हो. हो. आणि त्याबद्दल तुला एकही रुपया मिळणार नाही. हा नाही? हो. हो. चल मी येतो. परत कधीतरी येईन चहाला. काय तुझा पहिलाच दिवस आहे ना इथे राहायचा, म्हणून जास्त त्रास देत नाही. पण आपण भेटत राहू वरचेवर. हा तू जा आता. ए, तू नाही सांगायचं मला जायला. मी ठरवणार कधी जायचं ते. काय तुम्ही बोलवलं भाऊ? हो, थोडं बोलायचं होतं. काय झालं? शिवा, आज तू खूप छान सांभाळून घेतलंस. काय बोलताय भाऊ? सगळा गोंधळ तर मीच घातला. सगळं मराठीत बोलले तिथे. मला उलट त्याचाच अभिमान वाटला. एवढ्या लोकांसमोर न घाबरता न डगमगता तू आपलं म्हणणं आपल्या मातृभाषेत मांडलंस. वा. पण हे बघ, इतर भाषांचं ज्ञानही तितकंच महत्वाचं. वाईट वाटून घेऊ नकोस तू.
मला कळलंच आहे काय नाही करायचं ते. नाही 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 नाही, मला हेच म्हणायचं उलट तू नेहमी अडचणींवर मात करत आलीस, लहानपणापासून तू कष्ट घेतलेस, एकही गोष्ट तुला सहज मिळाली नाही आयुष्यात, पण म्हणून तू हार नाही मानलीस. मग तेव्हा एखादी राहिलेली गोष्ट आज पूर्ण कर ना. म्हणजे तेव्हा तुला शिक्षण घेणं शक्य झालं नाही, पण आज शक्य आहे की नाही, मग काय हरकत. नको मला नाही शिक्षण वगैरे घ्यायचं, मला नाही जमणार ते असं वाटतं. नाही नाही, ऐक ना, मी काय म्हणतो, तुझं राहिलेलं शिक्षण तू आत्ता पूर्ण कर, म्हणजे ज्या एका गोष्टीत तू मागेस त्यातही हुशार होशील तू. अहो पण मग काय करायचंय, मला नकोय, नाही करायचं. आणि भाऊ तुम्हीच तर म्हणता ना की प्रत्येक गोष्टी सॉलिड असायलाच पाहिजे, असं काही नसतं ना. काही वाक्य कोंबू नकोस माझ्या तोंडी, मी कधी असं म्हणालो होतो? नसाल म्हणाला, पण नको ना भाऊ, खरंच नको ना. पण मी काय म्हणतो, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. हे बघ, पुढच्या वर्षी त्याच प्लॅटफॉर्मवर त्याच स्टेजवर जाऊन तू आपलं म्हणणं इंग्रजीत मांडू शकतेस. कशाला जायचंय त्या स्टेजवर परत, वेडी आहे का मी. नको नको, मला ते नाही करायचं. मग मराठीत बोललेलंच बरं. मी शिवा 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 ऐक. काय झालं? नाही काय नाही, कुठे काय, खरंच काही नाही. काय नाही. तुम्ही काय काम आहेत मला सांगा, आणि तुम्ही दोघी कामं नका करू, ती सगळी कामं मी करते, तुम्ही जा. अरे नाही नाही नाही, आम्ही सगळं करू आणि यापुढे तुला किचन मध्ये येण्याची गरज नाही, आम्ही बघू. का मी करते ना. नको, ऐक ना शिवा, तुला माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगू. आत्ता? हा आत्ता. हा सांगा. बरं, कसं आहे ना, माझ्या लहानपणी मी अभ्यासात एकदम ड होते. मला तर असं वाटायचं शिक्षण सोडून द्यावं. मी माझ्या वडिलांना म्हणायचं सुद्धा, मी आता बाकी सगळ्यात हुशार आहे ना, मग शिक्षणाचं काय एवढं. तेव्हा माझे वडील मला काय उत्तर द्यायचे माहितीये काय? ते मला म्हणायचे, सीता, शिक्षण हा आपला पाया असतो. आपण शिक्षण घेतलं ना की आयुष्यात आपण कुठेही कमी पडत नाही. सीता तुम्ही मला सांगा, तुम्ही आत्ता या वयात शिकाल का? नाही. झालं मग चला. अगे नाही, कारण माझं शिक्षण पूर्ण केलंय मी. ऐक ना, तू शिकू शकतेस, म्हणजे तुझा पाया कच्चा नाहीये, उलट तू खूप हुशार आहेस, आणि शिक्षणाने तुझा आत्मविश्वास आणखी दुप्पट होईल असं मला सगळ्यांनाच वाटतंय. कळतंय तुला? खूप आहे आत्मविश्वास माझ्यात, खरंच, मस्करी नाही. पण हे अभ्यास वगैरे ना कठीण होऊन जाईल जरा, तेच सांगते. नको शिवा, अगं पण शिक्षणाने ना आशूचा आवाज आला, मी पटकन बघून येते काय झालं. शिवा, बघितलंच ताई कसा पळ काढला. पण हिला सोडायचं नाही. हो, येस. यार काय झालंय काय सगळ्यांना, सगळे एकाच गोष्टीच्या मागे लागलेत, माझ्या झिंझिण्या आल्या डोक्याला. आय अंडरस्टँड. काय झालं पण? नाही काय नाही. बरं ते जाऊ दे. ऐक ना, मला ना तुला माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगायची, तुला खूप आवडेल. एक मिनिट. जर ही गोष्ट शिक्षण, अभ्यास याला घेऊन असेल ना, तर डोका उठवला आधीच सांगते. तुला कसं कळलं? टॅलेंटेड आहेस तू. टॅलेंटेड आहे ना. हा, मग हे सगळं मला सांगायचं नाही, मी आधीच सांगते, मला नको सांगू तू. नाही नाही, ऐक ना, पण एक जाणून घे, मग बाहेर तुला एवढे सगळे काय सांगतायत हे जाणून घ्यायचा प्रयत्न. मला माहितीये ना काय सांगतायत मला सगळे. माझ्यात कमीपणा आहे काहीतरी म्हणून सांगतायत, पण मला नाही करायचा अभ्यास. वेळेस का? नाही नाही नाही, मी आत्ताच म्हटलं तू किती टॅलेंटेड आहेस. अजिबात काही कमी नाहीये तुझ्यात, तू खूप भारी आहेस. फक्त तुझ्यातला जो एक वीकनेस आहे, ज्यामुळे तू कधी कधी व्हल्नरेबल होतेस किंवा कधी कधी तुला खचायला होतं, तो वीकनेस संपवून टाक. शिक्षण घे, शिक्षणामुळे ना तुला तो कॉन्फिडन्स येईल, आणि घेतलेलं शिक्षण कधी वाया जात नाही ग. नाही घ्यायचं ना, पण मला नाही घ्यायचं शिक्षण. का पण ग? घे की. ए बघ, ऐक, हे बघ गंमत दाखवतो. हे बघ इकडे काय, सगळी पुस्तकं आणली. तुला माहितीये का, वाचता वाचताना मला पण माझी शाळा आठवली. भूगोल. भूगोल तर किती सोपा विषय आहे, इंटरेस्टिंग आहे. इतिहास तर तुला माहिती आहे अर्धा. इंग्लिश समजेल. गणित तर आपण दररोज करतो. मग हा ना, हे बाकीचे सगळे विषय आहेत ना, ते तू मला शिकवत का नाही आशू? हा, घरीच अभ्यास करू आपण. अगं तसं नाही, व्यवस्थित शिकायला लागतं ना, त्याचीच गरज असते. अरे पण मला विश्वास आहे ना भाई, तू एकदम मला व्यवस्थित शिकवशील. पूर्ण विश्वास आहे मला तुझ्यावर. विश्वास आहे ना? हा. क्या बात आहे, कमाल. माझा हाच विश्वास तू शाळेवर पण टाक. शाळेत जाऊन रीतसर शिकून घे ना.
नाही का? मला नाही शिकायचं. मला ना कळतंय तू हे सगळं मुद्दाम करतोय ना. एक मला कळलंय तू हे का करतोय. का करतोय? तुझा अपमान झाला ना तिकडे, हा सगळ्यांसमोर हे झालं तुझं, मग सगळे हसले तुझ्यावर. तू मला कळलंय तू हे मुद्दामून करतोय. इतकंच ओळखलंस तू मला? हा, मी असं करीन मी? हा एवढंच ओळखलं तुला. मी लहान नाही, मला बरोबर कळतात गोष्टी. मी चाल नाही शिवा, ऐक ना, तू मुद्दामून करतेस. मी काही मुद्दामून करत नाही. मला नाही करायचं ना, मला शिकायचंच नाहीये. तू मुद्दामून करतेस. काय मुद्दामून करते? हे जे सगळं ना माझ्यावरती हे मुद्दामून आहे. अच्छा, हे मुद्दामून आहे का? हो, तुला असं वाटतं का मुद्दामून? ठीक आहे, हो. मुद्दामूनच आहे. मला चालणार अरे नाही. चाल. ऐक, तुझाच नवरा आहे, मी थोडी ऐकणार आहे. थांब थांब थांब, ए, थांब, थांब. शिवा, नाही. सीताई, तुम्ही तरी सांगा ना. हे मागे लागलेत माझ्या. हे बघ, आम्हाला माहितीये तुला टेन्शन आलंय. अगं आम्ही आहोत ना. आणि हे बघ शिवा, मी स्वतः तुझा अभ्यास घेईन. पण मला नाही शिकायचंय खरंच. आणि हे शिक्षणाचं वय पण नाहीये. हे काय बोलतेस तू? म्हणजे शिक्षणाचं वगैरे असं काही वय नसतं. हे वय तू पण आता बोलायला लागली का? तुला तर देते आता ठेवून मी. थांबा, इथेच थांब तू. अगं बरोबर बोलते ती. हे बघ, शिक्षण घेतलेलं कधीही वाया जात नाही. भाऊ पण अहो, तुम्हाला कळतंय का? अहो घरात किती कामं असतात, खूप कामं असतात. आणि तुम्ही पण सगळे अडकून राहणार माहितीये का माझ्या त्या अभ्यासामुळे. घरात कामं असतात, पूजा असते, ते अंगण झाडायचं असतं, स्वयंपाक करायचा असतो, सगळ्या गोष्टी आवरायच्या असतात. एवढं नको बाबा. घरातल्या कामांची काळजी अजिबात करू नकोस. आम्ही आहोत. आणि स्वयंपाकाची काळजी तर अजिबात करू नको. हा, आणि तू जी काही घरातली कामं करते त्यात मी मदत करायचा प्रयत्न करेन. संपदा करेल. बघ झालं. मी तुला गॅरेज मध्ये मदत करेन. करेक्ट. पण आता तू शिकायचे शिवा. हे बघ, तुझ्यासाठी ते गरजेचं आहे. हे बघ, आम्ही तुझ्यासाठी खास ट्युटर पण नेमलाय. कोण? तुला शिकवण्यासाठी शिक्षक. बघ, तुला घरच्या घरी ट्युटर येणार. आम्हाला तर शाळेत जायला लागायचं शिकायला. कोण ट्युटर येणार? काय बोलताय? आणि मला नाही शिकायचं म्हणजे नाही शिकायचं. शिकायचं म्हणजे शिकायचं. नाही. हो.